नवी मुंबई आज ग्लोबल स्पोर्ट्स हब के तौर पर अपनी पहचान बनाता जा रहा है। नवी मुंबई के इतिहास में ऐसा पहली बार है कि शहर में राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रख्यात फार्मूला 4, इंडियन चैंपियनशिप और इंडियन रेसिंग लीग सीजन फिनाले नवी मुंबई शहर में होने जा रहा है। इसी के मद्देनजर नवी मुंबई महानगर पालिका द्वारा शुरू फार्मूला 4 रेसिंग ट्रैक के काम का मुआयना करने आज उप महापौर दशरथ भगत ने प्रोजेक्ट साइट का दौरा किया और चल रहे कार्यों की प्रगति की बारीक समीक्षा की। बता दें कि नेरुल पाम बीच रोड से होते हुए नेरुल तालाब के करीबी भाग तक 14 टर्न डिजाइन के साथ कुल 3.753 किलोमीटर लंबे ट्रैक का निर्माण कार्य किया जाएगा। इस काम के निरीक्षण के पश्चात उप महापौर दशरथ भगत ने कहा कि ये नवी मुंबई के लिए बेहद गर्व की बात है कि नवी मुंबई में फार्मूला 4 रेसिंग होने जा रही है। इस फार्मूला 4 रेसिंग स्पोर्ट से न केवल नवी मुंबई का नाम अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रख्यात होगा, नवी मुंबई के खिलाड़ियों का मनोबल बढ़ेगा और नवी मुंबई की प्रतिष्ठा अंतर्राष्ट्रीय स्तर पर और मजबूत और ऊंची होगी। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये हद्दीमध्ये फॉर्म्युला 4 हा जो खेळ आहे जागतिक दर्जाचा आहे आणि हा जागतिक दर्जाचा खेळ नव्या मुंबईमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये होत आहे याचा आम्हाला आनंद आहे, जेणेकरून नवी मुंबई महानगरपालिकेची कीर्ती आणि प्रतिष्ठा संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये होईल। आज या ठिकाणी जे पाहणी करण्यासाठी आलेलो आहे यामध्ये मला या गोष्टीचा एक आनंद आहे की 13 मीटर लेंथचा जो पेवर आहे, जे 13 मीटर लेंथचा जो पेवर आहे हा नवी मुंबईने फर्स्ट टाइम या ठिकाणी लावला गेलेला आहे आणि एक संद म्हणजे बिलकुल साधा नाही त्याला। म्हणजे जोपर्यंत हा नेरुल ते चाणक्य चौक आहे तिथून ते तिथपर्यंत अखंड असणार आहे, त्याला कुठेच प्यास नसणार आहे। ज्या अर्थी हा जो खेळ आहे, हा जो फॉर्म्युला 4 हा जो खेळ आहे, ही जी गाड्या चालणे त्यांना जे काही अनेक देशातून आणि देशातून आणि जगातून हे प्लेयर येणार आहेत आणि आम्ही यासाठी पाहणी करायला आलोय। पण आम्हाला अपेक्षा आहे की फॉर्म्युला 4 हा जो खेळ आहे नवी मुंबई महापालिकेमध्ये व्हावं, त्या दर्जाचं आम्ही करू, जेणेकरून आमच्या पोरांना प्रेरणा मिळेल। ही जी मुलं आहे ती खेळाडूवृत्तीने होईल आणि त्यांच्यामध्ये एक चांगला खेळाडू जोपासला जाईल, एक त्यांना प्रेरणा मिळेल। ह्या प्रेरणेतून नई मुंबई की प्रतिष्ठा अधिक मजबूत आणि कायम आणि ऊंचावर रहेगी। वहीं उन्होंने विरोधकों को अपने चित परिचित अंदाज में कहा कि नेहरू स्थित बामन देव झोटिंग देव मैदान पर फार्मूला 4 रेसिंग ट्रैक के मुद्दे पर आज विरोधकों ने अपना रोष जताया है, मगर फार्मूला 4 का नाम जुड़ने से ही आज बामन देव झोटिंग देव मैदान अंतर्राष्ट्रीय स्तर पर बेहद प्रख्यात हो चुका है। उन्होंने आश्वासित किया कि फार्मूला 4 रेसिंग स्पोर्ट्स के बाद इस मैदान का ऐसा काया पलट किया जाएगा कि ये नवी मुंबई का नंबर 1 खेल मैदान बनकर साबित होगा। आम्ही ह्या फॉर्म्युला 4 वर नंतर त्याची एकतर त्या मैदानाची नावलौकिक होईल, त्या खेळाच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून त्या मैदानामध्ये अधिक चांगल्या सुखसुविधा आम्ही देऊ असा आम्ही या ठिकाणी भरोसा देतोय। आमचा तर नारा आहे मोबाईल छोडो मैदान जोडो, पण मैदान जोडण्याचं नाही, मैदान त्या खेळाच्या स्थितीचा पाहिजे ना, त्या सुखसुविधेचा पाहिजे ना, तो मैदान आम्ही त्या सुखसुविधेचा देऊ, तो नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली देऊ। परंतु या ठिकाणी एवढंच आहे की काही कानी फक्त निव्वळ उपद्रव हा उपजीविकेचं साधन केलेला आहे, तसंच काही राजकारण्याने उपद्रव हा राजकीय मार्केटमध्ये टिकण्याचं साधन निर्माण केलेलं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।